बजरंग सोनावणेजी ढळढळीत पुरावा समोर आलाय. कसं मारलं गेलं, किती क्रूरता दिसली देशमुखांची हत्या करताना. या फोटोंनंतर तुमची प्रतिक्रिया? बघा, हे फोटो बघितल्यानंतर माणसाच्या हृदयाला पीळ पडून कासावीस जीव होतोय की अरे कशा पद्धतीनं. पण या गोष्टीची आयडिया मला पहिल्या क्षणापासून होती. जसं मर्डर झाला म्हणलं त्याच्यानंतर 2 ग्लास पाणी पिलं होतं मी, की मला माहित होतं की कशा पद्धतीनं आमच्या संतोषांना ह्याने मारला असेल. कारण यांची प्रवृत्ती, हे माणसं सगळे मला माहित होते की ह्या कशा पद्धतीनं. म्हणून मी मानवाधिकाराकडे सुद्धा, राष्ट्रीय मानवाधिकाराकडे सुद्धा कंप्लेंट केलेली. कारण या मानवाधिकाराचा, राष्ट्रीय मानवाधिकाराचा विषय आहे. त्याच्या सुद्धा तक्रार का केली होती की मला माहित होतं की असे प्रकार ह्यांनी करू शकतात आणि अशा पद्धतीने ह्यांनी किती वाईट, यांची नीच वृत्ती आहे यांची की याच्यात काय काय फोटोज आहेत, कसे कसे फोटोज आहेत बघा. याच्यामध्ये जीव म्हणजे असं पार काय बोलू शब्दच नाहीये मला. यांना या हरामखोरांनी एवढ्या वाईट पद्धतीने मारलंय. माझ्यासारख्याला प्रतिक्रिया देताना सुद्धा माझा सुद्धा राग अनावर होतोय की काय सहन होत नाही यार, असं का करू शकतात. आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ह्या प्रवृत्तीच्या लोकांना पोचतंय कोण, यांच्या बरोबर संबंध आहेत कुणाचे. तर हे सगळं एवढं सगळं असताना सुद्धा यांना सजा व्हायला आता कायदा कानून याच्याप्रमाणे ज्या ज्या विषय आहेत त्यावेळेस काही दिवस जातील, काही वेळ घेतला जाईल, पण त्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे. आणि फाशी तर होणार, पण फाशी होताना सुद्धा यांनी जशा पद्धतीने मारलंय तसंच यांना पार तरसून मारलं पाहिजे. अशा पद्धतीची शिक्षा कोर्टाने द्यावी अशी कोर्टाला सुद्धा विनंती करणार आहे. किती वाईट आहे, गँगवार आहे ती. एवढेच नाही, याच्या पाठीमागे जे राहिलेत ना आणखी ते सुद्धा मी काल 4 दिवस झालं सांगतोय की यांनी सर्वांनी कट रचला. 29 तारखेला जे फुटेज मध्ये दिसते, जी पाटील नावाचा PSI आहे, जो महाजन, यांना सगळ्याला कळत नाही. यांनी काही दिवस सगळ्या घटना ज्या आहेत ते मीडिया समोर सांगितल्या नाही, बोलले नाही. आज सुद्धा कुटुंबाने मागणी केलेली की सीसीटीव्ही फुटेज बंद आहे, सीसीटीव्ही जेल मधलं. एवढं जोर वाईट होत असेल तर यांना काही वाटत नाही. ज्या लोकांनी, पोलिसांनी यांना मदत केली, यांच्यावर जर अशी वेळ आली तर काय वाटेल हो. एखादा स्वतःचा भाऊ असेल, स्वतःचा मुलगा असेल, तर कुणाचा जे कुणी मदत करते त्यांच्या नातेवाईक घरातला असेल तर त्यांना नाही वाटणार, वेदना होणार. अरे हे माणूस की नावाची काही कुठं दाखवलेच नाही, इतकं वाईट कृत्य करू शकतात. आणि ही आमच्या जिल्ह्यातली माणसं आहे, त्याचं खूप वाईट वाटतंय ह्याला. आणि जिल्ह्याला बदनाम करू नका म्हणून आम्हाला म्हणता उलट. जिल्ह्याला बदनाम कोण करतंय? ही कृत्य करून माणसं जे सांभाळतात तुम्ही असे कृत्य करायला, ते करत नाहीत. आणि कुठंतरी कुणी एकानं तरी सांगावं, प्रतिक्रिया द्यावी पुढं, हे आमचा संबंध नाही म्हणून. तुमचा संबंध आहे म्हणताय, सगळं करताय. ह्या सगळ्या गोष्टीमधून अशा गोष्टी करणाऱ्या माणसांना फाशी तर झाली पाहिजे. प्रत्येक जण म्हणतोय फाशी जायला पाहिजे, पण तुम्ही एवढ्या दिवस आता जेलमध्ये का, कुणाचा तरी दबाव असल्याचे दिलं जाते का? जेलरना सुद्धा कळलं पाहिजे की त्यांना जर तुम्ही सुविधा देताय, तुम्ही तिथला सीसीटीव्ही बंद करताय, त्याची सुद्धा चौकशी करायला लावू, कोर्टात दाखल करू. पण तुम्हाला आम्ही आमच्या कुटुंबाने सीसीटीव्हीचं फुटेज मागितलंय, ते दिलं पाहिजे. तिथं जी VIP तुम्ही सिलाईची मशीन, जिथं काय कपडे शिवले जाते, काय केलं जाते, तिथं सीसीटीव्ही केले, तिथं बसवलं जाते. असे सगळे काही एक अपडेट अशी येते की हत्येचे सगळे फोटो आल्यानंतर धनंजय मुंडेंवरती अर्थातच राजीनाम्यासाठी दबाव वाढणार का? बजरंग वाढवायची काय गरज आहे? मी जर त्याच्या जागेवर असतो ना तर मला स्वतःच म्हणजे काय करावं ते वाटलं नसतं. पदावर राहायचं तर सोडून द्या हो. पद बीज काय ह्याच्या पुढं पद. अरे मी एवढं जग म्हणलं, तुम्ही एवढे जर धडधड पुरावे तर माणूस की सगळ्यांची इच्छा जर आहे तर तुम्ही राजीनामाच काय, मी राजकारण सोडतो म्हणलं असतो मी जर असतो कुठल्या जागेवर अशा. तर कुठं काय झालं म्हणजे किती काळिमा पासणारी माणुसकी नावाची घटनाच नाही राहिलेली. आणि एवढ्या तीव्र शब्दात काय बोलावं ह्यांना, म्हणजे आज काय म्हणजे जगावं का नाही आपण सुद्धा स्वतः. एवढी वाईट परिस्थिती वाटते की म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून आपण जगलं राहिलं पाहिजे का या गोष्टीमध्ये. या एवढी वाईट जर क्रूर हत्या करत असतील तर यांना सोडलं नाही पाहिजे. आणि यांना सर्वांचा, यांचे जे कोण आहेत हे सगळे यांना पकडणं, म्हणजे पकडताना ज्यांनी कुणी मदत त्यांना करून पळून लावलं, ज्यांनी कुणी गाड्या दिल्या, ज्यांनी कुणी पैसे दिले, ज्यांनी कुणी हॉटेलला नेऊन जीव घातलं, ज्यांनी यांना सांभाळलं, अशा सर्वांना सहआरोपी करा. आणि पोलीस मधले जे कोणी त्यांना अगोदर सहआरोपी करा. पहिल्या दिवसापासून आम्ही ओरडतोय पण आणखी करत नाहीत. बीडच्या SP ना माझी विनंती आहे, SP साहेब विनंतीच करतो, तुम्ही आता तरी जागा व्हा. तुम्हाला आम्ही कंप्लेंट दिली, त्याची चौकशी करा, हे फोटो बघा आणि याच्या आधारावर यांच्यावर ॲडिशनल गुन्हा करून या सर्वांना मध्ये घाला आणि यांना मोकळं लावा. मुख्यमंत्री महोदयाला सुद्धा माझी विनंती त्यांनी करावा. आणि जे कुणाला वाटतंय बीड जिल्ह्यातले जी कोणी नेते असतील त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही आता तरी ह्या
ना लोकांना खऱ्या अर्थानं. तुम्ही सांगा ना पोलिसला एखादा एसपीला फोन करून खऱ्या न्याय द्या म्हणून. का करत नाहीत? धनंजय मुंडेंनी ना स्वतः या प्रकरणात राजीनामा दिलाय ना सरकारनं त्यांचा राजीनामा घेतलाय. हे फोटो समोर आल्यानंतर चित्र बदलेल असं वाटतं आपल्याला? अहो ते चित्र बदलेल का नाही मला माहित नाही, पण का तू कड रडलेवनी मी करतो मारलेवनी मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं असं झालं नैतिकता हे म्हणतंय नैतिक. अरे तुम्ही राजीनामा बडतर्फ केला पाहिजे मुख्यमंत्री महोदयाने. राजीनामा देत नाही तर बडतर्फ करा. आज पहिल्यांदा बोलतोय मी. जर मंत्र्यांना जर तुम्हाला आज एवढी वाईट परिस्थिती महाराष्ट्रात असेल तर बडतर्फच केलं पाहिजे. आणि बडतर्फ करीत नसतील तर मुख्यमंत्री सुद्धा याच्या प्रकरणामध्ये आम्हाला पाहिजे त्याची साथ देत नाहीत असं आम्हाला असं वाटतंय. राजीनामा द्यावा का नाही द्यावा त्यांचा विषय. एवढं झालं तर मुख्यमंत्री काय का बसतायत? बडतर्फी